प्लीज आनंदी प्लीज जावई बापूंना सांग ना मला माफ करायला. मी चुकले ग. तुला चुकलं प्लीज सांग ना त्यांना मला माफ करायला सांग. मी परत शपथ घेऊन सांगते मी परत इथे कधी येणार नाही. मी तुमच्याबद्दल कधी काही बोलणार नाही. तुमच्या घरी पाऊल सुद्धा ठेवणार नाही. प्लीज सांग ना यांना सांग ना. ऐकता ना आता काय म्हणायचं या गोष्टीला. काल त्यांचं एक स्टेटमेंट होतं, आज हे काहीतरी वेगळंच बोलतात. पूर्ण 180 अंशात बदलल्यात त्या. आई मुळात तू इथे का आली आहेस? काल झालं होतं ना आपलं बोलणं. काय चालवलंयस तू? माझ्याशी न बोलता तू असं का निघून आली आहेस इथे? पुरे करा स्वानंदी मॅडम, यांना समजत बसू नका. नाही मला ना आता यांचा एक पॅटर्न लक्षात आलाय. या आज एक बोलतील, उद्या एक वेगळं बोलतील, परवा अजून एक काहीतरी वेगळं बोलतील. नाही हेच करत राहणार या. त्यामुळे यांच्या कुठल्याही बोलण्यावरती माझा विश्वास कधीही नव्हता आणि यापुढेही असणार नाही. राजवाडे मी काय म्हणते, नाही तुम्ही काहीच बोलू नका, कारण मला आता काही ऐकायचं नाही. समर, अरे तिचं तरी ऐकून घे. तू का बोलतोयस मध्ये? हे बघ तू माझा मित्र आहेस, तुझ्यावरती माझा विश्वास आहे. पण मित्रावरचा विश्वास की समोरची वस्तुस्थिती असं जर मला कोणी विचारलं ना तर मी त्या वस्तुस्थितीवरती विश्वास ठेवेन. कळलं? मम्मा मी तुलाच फोन करत होते. रोहित कोण? कुठे होतीस तू? माझं सोड. घरी काय झालं ते सांग अंशू. तेच तर सांगते ना, स्वानंदीची आई. घरी आली होती हो पण तिने ते समोर पलटी मारली. वाव मम्मा, तुला कसं माहित? बघ तू बाहेर या आधी. काय बोलली ते सांग. ग मम्मा, काल येऊन जे ती स्वतः काही बोलून गेलीये ना ते तिने स्वतःच खोडून काढलं. याला म्हणतात माकडाच्या हाती शॅम्पेन. ही बाई स्वतःचा खड्डा नेहमी स्वतःच्या हातानेच खणत असते. मम्मा, हे सगळं तू केलंयस ना? तुझ्यामुळे केलंय ना हे सगळं तिने? आपली कसं आहे ना, माणूस युटर्न तेव्हाच मारतो जेव्हा त्याला उलट फिरण्याशिवाय पर्याय नसतो. काय कमाल डोकं चालवलंयस तू. तुला माहितीये का, दादा इतका चिडला होता ना तिच्यावर, विचारू नकोस. ती बाई माझ्याच घरात येऊन माझ्याबद्दल वाटेल ते बोलणार आणि मी फक्त गप्प बसून तिचं ऐकून घेणार असं वाटलं. पण पुढे ती माझ्या नादी नाही लागली ना तेच तिच्यासाठी बरं असेल. नाहीतर आपल्याकडे बरेच मार्ग आहेत लोकांची तोंड गप्प करण्यासाठी. मला काहीच ऐकायचं नाहीये. आई काय चालवलंयस तू हे? आणि आता तू राजवाड्यांसमोर धडधडीत खोटं बोललीस. नाही माझं तो थोडंस ऐकून घे. नाही ऐकायचंय मला आई, बास पुरे कर. तू जा इथून, मी हात जोडते तुझ्या समोर. आय एम सॉरी पण तू जा. खूप थकली आहे ग मी, सतत तुला पाठीशी घालून. तुझ्या वतीने सगळ्यांसमोर हात जोडून मी थकले आई. कृपा कर, परत असे कुठले उद्योग करू नकोस तू. तुझ्यासाठी तुझी बाजू बरोबर आहे. तुझ्याकडे त्याची लॉजिकल कारण सुद्धा असतील. काही म्हणणं नाहीये माझं, आणि मुळात तू चुकीची आहेस हे म्हणावं इतकी मोठी मी नाहीये. पण मी माझ्या सासरी राहते ना ग. इथली माणसं आहेत ना ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करतात आणि मध्ये तुझ्याबद्दल बोलतात. नाही आवडत मला. अगं तो आनंद समरचा मित्र म्हणवतो ना स्वतःला, पण शेवटी आहे समरचा नोकरच. पण समरदादाचा खूप विश्वास आहे त्याच्यावर. तुला माहित नाही पण स्वानंदीची आई आली होती तेव्हा स्वानंदी आणि आनंद दोघेही आले होते तिकडे. तर आधीपासूनच माझ्या डोक्यात जातो. सारखं माझ्या वाकड्यात शिरत असतो. मग आता सुद्धा होता तो स्वानंदी बरोबर आणि तुझ्या अगेन्स्ट दादाला भडकवण्याचा प्रयत्न करत होता. मग समर काय बोलला? दादा म्हणाला त्याला की माझा तुझ्यावर विश्वास आहे, पण तुझ्यावरचा विश्वास आणि वस्तुस्थिती यामध्ये मी वस्तुस्थितीवर विश्वास ठेवते. समर असं बोलला? हो,
मग तर आपलं काम अजून सोपं झालं. कसं काय? कारण समरला वस्तुस्थितीवर विश्वास आहे ना, मग वस्तुस्थिती आपल्या बाजूनी वळवावी लागेल. आणि ते अगदी सोपं आहे. माणसं बदलतात, वस्तुस्थिती नाही बदलत. हो की नाही अप्पी? मला नाही कळत आहे तू काय बोलतेस. इतकी वर्ष समरला मी इमोशनल करून आपल्या बाजूने वळवून घेऊन आपली कामं करून घेतली. पण आता समर स्वतःच्या डोक्याने चालत नाहीये. थोडं का होईना पण तो स्वानंदीच्याही डोक्याने चालतोय. त्यात आता अंशुमनने जी काही माती खाल्ली आहे त्यामुळे स्वानंदीवरचा विश्वास अजून दाट झालाय. निकिता आणि आनंद तर आधीपासून होतेच, पण त्यांच्यामुळे काही फरक पडला नव्हता ग. पण स्वानंदी आल्यावर सगळेच फासे फिरलेत. अगं तो टेम्पररी आहे मॉम. ए गाढवा, आता तरी हे असं लाईटली घेणं ना बंद कर. तू त्या श्वेता प्रकरणात माती खाल्ली ना, म्हणून स्वानंदीच्या हातात हुकमाचा एक्का आला आणि डाव जिंकला तिने. अगं पण माझी काय चूक आहे त्यात? मला खरंच वाटलं हा ड्राईव्ह सेफ असेल. अरे तुझ्या ह्याच वाटण्यामुळे समरच्या सगळ्या चाव्या स्वानंदी एकटी फिरवते. ठीक आहे ना, मग आपण एकच चावी अशी फिरू की तिचा कायमचा बंदोबस्त होईल. बास अंशू, आता जर का काही तू केलंस ना तर याद राख, सगळ्यांच्या आधी मी तुला या घरातून बाहेर काढेन. शांत राहा. आता जे काही करायचं ना ते मी करणार. सई, आता स्वानंदीला आपण काहीच करू शकत नाही. असं केलं ना तर समोरच्या डोळ्यात येईल. मग आपण काहीच करायचं नाही, जे घडतंय ते बघत राहायचं. कोण म्हणाल असं? युद्ध जिंकायचे अनेक मार्ग असतात अगदी. आता जरा वेगळ्या पद्धतीने युद्ध जिंकूया. डिवाइड अँड रूल. फूट पाडा आणि राज्य करा. समोरच्या सगळ्यात जवळच्या माणसांना त्याच्यापासून तोडायचं, लांब करायचं, म्हणजे वस्तुस्थिती आपल्या बाजूने वळवता येईल. सिच्युएशन आपल्या बाजूला करायची, म्हणजे सगळी वस्तुस्थिती आपल्या कंट्रोलमध्ये राहील. मला तुझी बाजू घेता येत नाही, कारण तुझं वागणं खूप विचित्र असतं आणि मी चिडूही शकत नाही, कारण आई आहेस ना माझी. जरा घे ना मला समजून. मला विचारल्याशिवाय तू परत इथे नको येऊस. तू असं काहीतरी वागत राहतेस ना, माझी या घरात खूप ऑकवर्ड पोझिशन होते. आई थांबव ना हे. आम्ही लहानपणापासून इतकंच ऐकत आलोय ना की आई वडील मुलांच्या चुका पाठीशी घालतात, पण आई वडील चुकले तर मुलांनी काय करायचं? ऐक ना, माझं काही चुकलं नाहीये. तू देव आहेस का? आपण सर्वसामान्य माणसं आहोत, आपण चुका करतो आणि होऊ शकतात चुका. मान्य कर ना कधीतरी. तू ऐक, तू जा इथून. आई सासर आहे माझं, तू जा इथून आणि नको येऊस इथे परत. आनंदी, मी